उंच माणसाची सावली लांब पडली तर घाबरायची गरज नाही अण्णा, त्याची उंची तेवढी आहे. जर ठेंगण्या माणसाची सावली लांब पडली तर सूर्यास्त होण्याचा धोका आहे. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण. विठ्ठला विठ्ठला याजसाठी केला होता टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाली या वेसाचे, नाम मंगळाचे येणे गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया हवा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया हवा तृष्णेचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. दुसरी चरणा संताजिया, दुसरी चरणा संसारिया. पंचग्रपादाने कथेचा विस्तार, पंचग्रपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकार, गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुकार. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रहेला दलो पावन झालो चराचरी. मी कळ्या कुसरी काहीच नेने बोलतो, वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचे सुता, चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत. दुसरे बंधू सारजा जे चित्रणाचे आत्मजा, वाक सिद्धी पावे जे सहजा तिच्या चरण माझा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होती श्रोते जन तया माझे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारती जन तया माझे दंडवत. आता नमो रंगभूमिका, रंगभूमिका, नमो रंगभूमिका, नमो रंगभूमिका. कीर्तनी उभी होती लोका, कीर्तनी उभी होती लोका, कीर्तनी उभी होती लोका, कीर्तनी उभी होती लोका. मृदंग श्रुती दिखाता, मृदंग श्रुती दिखाता, मृदंग श्रुती दिखाता, मृदंग श्रुती दिखाता. दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथ, प्रथम नमन करू गणनाथ, प्रथम नमन करू गणनाथ, प्रथम नमन करू गणनाथ. ऐसे
नयन मन करुणी सकाळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपोल्या बाळा चालवी सकाळा नामा मने विठ्ठल भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय। याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया हवा तृष्णेचिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग हे 14 तलावर जन्माला आलेले जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा त्यांच्या गात्यातील 4 चरणाचा मानवी जीवनाचं महत्त्व पटवणारं आणि मानवी जीवन कशासाठी सार्थक लागावं याचं प्रतिपादन करणारा अभंग आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्तानं कीर्तन सेवा हे प्रत्येकाला माहिती असलं तरी तात्या हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं सांगणं म्हणून आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते म्हैसाळ योजनेचे जनक NT आरक्षण मिळवून देणारे गोदी माथाडी कामगाराचे गोरगरिबांचे कैवारी त्यांना देव म्हणून पूजलं जातं। एकेकाळी आपल्यात असणारे पण आता आपल्यात नसणारे स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त घडून आलेला दिव्य भव्य असा हा सोहळा। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार अजून थोडासा अण्णा राहू दे, बाकीचे राहू दे। विठ्ठल पुण्यतिथीच्या निमित्तानं घडून आलेला सोहळा आले त्यांचे सर्व अण्णा आले भाऊ आले ताते आहे सर्व प्रेम करणारे बाकी इकडचे बोलू नका आता ज्यांनी यायचं त्यांनी येऊन बसा आणि जे खुर्च्यावर बसलेले त्यांनी चपला काढून बसा कीर्तन आहे इथले प्रत्येक जण वंदनीय पूजनीय आहे बरं का अण्णा म्हणून प्रत्येकाला वैयक्तिक नमस्कार केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी वार करी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 या पत्रकार आले पत्रकार तुम्हाला नमस्कार याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस घोड व्हावा ज्याचा ज्याचा जन्म झालाय अण्णा एक दिवस त्याला मरावं लागणार आहे मरण निश्चित आहे मरण चुकवता आलं नाही मरण चुकवता येत नाही गुरुजी इथून पुढे भविष्य काळात मरण चुकवता येणार नाही जीवनातलं सत्य काय असेल तर त्याचं उत्तर मरण आहे आणि माणसं 2 गोष्टीला विसरतात एक मरेपर्यंत जगवणाऱ्या देवाला आणि दुसरं मरणाला म्हणून दुःख भोगतात बरं का शिंगाडे महाराज 2 बातों की याद रखना जो चाहे कल्याण नार हे निज मौत को दुजो श्री भगवान म्हणून मरेपर्यंत जगवणाऱ्या देवाला एक दिवस मरावं लागणार आहे याला लक्षात ठेवलं का मग जीवन सरळ होत असतं आणि मोठी माणसं याला समोर ठेवत असतात नाहीतर इंद्रापासून उंदरापर्यंत अण्णा सगळे मरणार आहे मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही गुरुजी आणि जर मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालली असती तर तिथं सुद्धा वशिला लावला असता लोकांनी एवढे टेबला खालनं घ्या 4 दिवस वाढवून द्या
बरं का, मोठे मोठे गेले, मोठे मोठे. तिथं आपलं काय घेऊन बसता. मातुलू यश गोविंदम पिता यश धनंजया. हा त्या अभिमन्यूला मारावं लागलं, ज्याचा मामा भगवान श्रीकृष्ण आहे आणि ज्याचा वडील भगवान शंकराला हरवलं युद्धामध्ये, असा धनुर्धर अर्जुन आहे. त्याला वशिल्यानं मरण चुकवता आलं नाही. आपला मामा पडीक पार्टीच्या ग्रामपंचायतचा सदस्य, आपलं चुकल का? म्हणून तिथं वशिलेबाजी चालत नाही बरं का रमेश महाराज. म्हणून ज्या नवग्रहाच्या अधीन मनुष्य जीवन आहे ते नवग्रह गेले, देवाचे 10 अवतार गेले, 88,000 मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. 9 बी मर गए, 10 बी मर गए सहस्त्राट्याशी 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फांसी मौत का अजब तड़ाका देख तू क्या जाने नरका भेद. 9 बी मर गए, 9 ग्रह गेले. 10 बी मर गए, 10 अवतार गेले, मर गए सहस्त्राट्याशी 88,000 ऋषी गेले. मरणाच्या बाबतीत नाही काय चालत. म्हणून आपण आजारी पडल्यावर अण्णा डॉक्टरकडे जातो. डॉक्टर तर जगतो का? पीर मर गए, पैगंबर मर गए हाकीम रोगी. त्यांच्यातले सांगितलं, पीर गेला, पैगंबर गेला, हाकीम म्हणजे डॉक्टर आणि रोगी म्हणजे पेशंट. म्हणून जपित पी संन्यासी मर गए जिंदा जोगी, मौका अजब तड़ाका देख तू क्या जाने नरका भेद. विठाल विठाल जन्म झालाय, मरावं लागणार आहे, मरण निश्चित आहे. पण मानव जीवन घेतल्यानंतर मानवी जीवनाचं मूल्यांकन करत असताना माणूस माणसाच्या किती उपयोगाला येतो ह्याला फार किंमत आहे. हा आनंद 83,99,999 जन्मामध्ये नाही तात्या, फक्त माणूस जन्मामध्ये. पण दुर्दैव असं आहे बघा तुम्ही, माणसाला म्हणावं लागते माणसासारखा वाघ आणि माणसासारखा राहा. तात्या आजपर्यंत तुम्ही असा कुठं शब्द ऐकले का? ए म्हशे, काय महाराज जरा म्हशीसारखी वाघ. ए कुत्र्या, काय महाराज जरा कुत्र्यासारखं वाघ. ते वागतच असते, त्यांचा धर्म सांभाळत असते. पण माणसाला मात्र म्हणावं लागते गुरुजी माणसासारखं वाघ, म्हणजे धर्म सांभाळला जनावरानं आणि तोडला माणसानं. मग त्या माणसामध्ये काही असे माणसं आहेत जे समाजाच्या हितासाठी उपयोगी पडणारे आणि धर्म सांभाळणारे, त्यांची पुण्यतिथी केल्या जाते. विठ्ठल नाहीतरी रमेश महाराज माझे 2-250 तुम्ही कीर्तन ऐकले असेल, मी हा अभंग घेत नाही. नाहीतर ज्याचा 1 दिवस सुद्धा शुद्धीवर गेला नाही तात्या, याच्यासाठी केला होता टास, लागू पडत नाही अभिजित ते. म्हणून प्रसंग बघून तो अभंग घेतला पाहिजे. ज्या त्या प्रसंगानुसारच मी घेतो, तुम्हाला माहिती आहे. विठ्ठल आपला जन्म कुठं व्हावा अण्णा हे आपल्या हातामध्ये नसते. ते पूर्व जन्माचं प्रारब्ध असते आणि त्या प्रारब्धानुसार आपल्याला तिथं जन्म घ्यावाच लागतो. आपली इच्छा असू दे नाही तर नसू द्या, कारण तिथंपर्यंत पत्रकार साहेब आपली कुवत पोचलेली नसते. पण जन्माचं सार्थक करावं हे मात्र नियतीनं आपल्या हातामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि ते सार्थक करून घेणं फार लोकांना शिंगाडे महाराज जमत नाही, फार थोड्यांना जमतं. म्हणून या केरेवाडी गावामध्ये अभिजित महाराज, मोठ्या घराण्यात जन्म झाला आणि मोठा झाला हे नवल नाही का? जन्मच मोठ्या घराण्यात झालेला आहे. नवल ते सर्वसामान्य कुटुंबामध्ये, सर्वसामान्य नाही अतिसामान्य दरिद्र कुटुंबामध्ये, बरोबर आहे ना? सर्वसामान्य म्हणजे खायला प्यायला व्यवस्थित आहे, कुणाला मागायची गरज नाही, कुणाला द्यायची गरज नाही, याला म्हणायचं सर्वसामान्य. पण अत्य हालाकीच्या परिस्थितीमध्ये झोपड्यामध्ये जन्म झाला. आणि झोपड्यामध्ये जन्म होऊन आज करोडो लोकांचं दैवत होणं म्हणजे हे सामान्य गोष्ट नाही, हे कुणी होत नाही का? कारण हे कार्य करण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या पार्षदाला या भूतलावर पाठवत असतो. त्यासाठी पहिल्यांदा तो देश बघितला जातो, मग ते कुळ बघितलं जातं आणि त्या कुळामध्ये अशा विभूती जन्माला येत असतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते.
कुणी कुठं नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि समाजसेवा ही रक्तात असावी लागते. सांगून समाजाची सेवा होत नसते किंवा बॅनरबाजीन फोटोतनं समाजाची सेवा होत नसते. समाजाची सेवा करण्यासाठी त्या समाजात जन्माला यावं लागतं शिंगाडे महाराज. आणि त्या परिस्थितीतनं गेल्याशिवाय त्या परिस्थितीची जाण होत नसते गुरुजी. बरोबर आहे ना? नाहीतर आज मोठे मोठे लग्न बघता तुम्ही, त्या लग्नामध्ये बफे सिस्टीम असते. 42 पदार्थ केलेले असतात. अण्णा मोठं परातीसारखं ताट असते. ते बघून सगळं खावं असं वाटते, पण ताटात घेतल्यावर कळते की यातलं आपण एवढं खाऊ शकत नाही. 20% खाऊन 80% वेस्टेज घालवलं जाते. अरे ती भाजी भाकरी गरीब माणसाला एकेकाळी मिळत नव्हती. बरोबर आहे ना? हालाकीची परिस्थिती हे आम्ही अनुभवली, तुम्ही तर आमच्या अगोदरचे आहे. बरोबर आहे ना? ह्या 15-16 वर्षामध्ये पोट भरून अन्न मिळायला लागलं गुरुजी. नाहीतर पोट भरून अन्न मिळत नव्हतं. भाजी जास्त आणायची, भाकरी कमी असायची, चपातीचं तर नावच नसायचं. बरोबर आहे का शिंगाडे महाराज? चपाती सणाला मिळायची आणि ते घरात 4-5 लेकरं असायची आणि त्यातल्या धाकट्या लेकराला आई चपाती द्यायची आणि सगळ्या पोराची भांडणं लागायची. भाताचा तर पत्ताच नाही. भात सणालाच ते ताटाला लावायचा म्हणून. मग आज सुबत्ता एवढी आली, गहून तांदूळ कोंबड्याला आहे. विठ्ठल 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 खरं आहे का खोटं आहे माझं? बरोबर आहे ना? म्हणून बापूंनी त्यावेळी संकल्प केला असेल अण्णा, जरूर माझा जन्म या गरीब कुटुंबामध्ये झोपड्यात झाला असेल. माझा जन्म कोणत्या राजघराण्यात नाही, कोणत्या मोठ्या परंपरेत नाही, सावकारात सुद्धा नाही. मग सामान्यमध्ये मला एवढं मोठं कार्य करायचं आहे की माझ्या माणसांना घेऊन मला मोठं व्हायचं आहे. माझ्या माणसांना घेऊन मला मोठं व्हायचं आहे. गुरुजी ऐका, उंच माणसाची सावली लांब पडली. बारकाई नाही का? आता आपसात बोलू नका. उंच माणसाची सावली लांब पडली तर घाबरायची गरज नाही अण्णा, त्याची उंची तेवढी आहे. जर ठेंगण्या माणसाची सावली लांब पडली तर सूर्यास्त होण्याचा धोका आहे. बरोबर ना? मग ठेंगण्या माणसानं आपली सावली लांब पडली तर हुरळून जायची गरज नाही. अरे काही थोड्या वेळापुरती सावली आहे, ती सावली संपून जाणार आहे. संपत्ती कशी असते गुरुजी? बरेच जण सांगतात संपत्ती झाडाच्या सावलीसारखी असते. पण ज्याच्याकडे झाडाच्या सावलीसारखी संपत्ती आहे अण्णा, मी त्याला भरपूर भाग्यवान समजतो. का? कारण झाडाची सावली 3 ते 4 तास त्या झाडाखाली राहते, 10 वाजल्यापासून 2 पर्यंत. पण संपत्ती तशी नाही शिंगाडे महाराज. संपत्ती कशी आहे? हे आभराच्या सावलीसारखे आहे, म्हणजे ढगाच्या सावलीसारखे आहे. ढगाच्या सावलीत कोणी विश्रांती घेऊ शकत नाही. ढगाची सावली अशी आली का अशी निघून जाते. म्हणून संपत्ती आली का गर्व करायची गरज नाही, अहंकार करायची गरज नाही. कारण ते सांभाळायला सुद्धा पुरुषार्थ लागत असतो आणि तो पुरुषार्थ प्रत्येकाकडे नसतो. जर अण्णा उंच माणसाला असं वाटत असेल तर माझ्या उंचीचं कौतुक व्हावं. बरं का? उंच माणसाला असं वाटत असेल माझ्या उंचीचं कौतुक व्हावं तर त्यानं ठेंगण्या माणसात आलं पाहिजे भाऊ, तर त्याच्या उंचीचं कौतुक होणार आहे. समजा त्याची उंची अनन्यसाधारण आहे, म्हणजे 7 फूट आहे. 7 फूट म्हणजे सर्वसामान्यापेक्षा उंची जास्त झाली. माझी उंची जास्त आहे म्हणून तो उंच माणूस जर 7.5 फुटाच्या माणसात फिरायला लागला, त्याच्या उंचीला कुत्रे विचारत नाही. मग त्यानं 5-5.5 फुटाच्या उंचीच्या लोकात फिरलं पाहिजे, त्यावेळी त्याच्या उंचीचं कौतुक होणार आहे. बरोबर आहे ना? आपल्या श्रीमंतीचा उपयोग त्यावेळी होणार आहे की आपली श्रीमंती ही गरिबाच्या कामी आली पाहिजे. बसा मेजर तिथंच. जर आपली श्रीमंती गरिबीच्या कामी नाही आली आणि आपली श्रीमंती आपल्यापेक्षा थाटात वरच्या लेवलला चालत असेल तर त्या श्रीमंतीला कोण कुत्रे विचारत नाही. अरे ती श्रीमंती गरिबाच्या उपयोगाला आली का ते गरीब त्या श्रीमंतीला डोक्यावर घेऊन नाचतात. विठ्ठल म्हणून विचारानं मोठे असणारे माणसं कधी स्वतःसाठी जगत नसतात आणि स्वतःसाठी जगतो त्याला माणूस म्हणत नसतात. बरोबर आहे ना? स्वतःसाठी जगतो त्याला श्वापद म्हणतात, जनावर म्हणतात, परंतु फक्त स्वतःचा विचार करतं. म्हणून सांगितलं जातं की माणसानं परोपकार करावा. तुका म्हणे फार
थोडा तरी परोपकार. घरी आला ना एखादा अतिथी तात्या, त्याला जेवायला द्या. जेवण नाही हो महाराज, आम्ही गरीब आहे. मग दूध द्या प्यायला. दूध नाही, दूध आमच्यात. ताक तरी द्या. ताकही नाही. मग फुकाचे जीवन तरी पाजा. ताकही नाही ना, फुकटचं पाणी तरी पाजा, पण विनमुख पाठवू नका. पण मोठा त्याला म्हणतात गुरुजी, जे स्वतःच्या सोबतचे आहे ना, त्या सगळ्यांना सोबत घेऊन मोठा होतो, त्याला मोठं म्हणतात. स्वतःच्या सोबत असणाऱ्याच्या मुंडक्यावर पाय देऊन मोठा होतो, त्याला मोठं म्हणत नसतात. विठ्ठल. सामान्य कुटुंबामध्ये जरी बापूंचा जन्म झालेला असला तरी त्यांनी संकल्प बांधला की सामान्यपणे मरायचं नाही, कारण हे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. हा, म्हणून शाळेत असल्यापासूनची त्यांची ती हुशारी, ते कारण विचार चाणक्षता अण्णा प्रत्येकाकडे नसते, बुद्धी चातुर्य प्रत्येकाकडे नसते, बरोबर आहे ना. म्हणून अगदी लहान वयात 5वी-6वीला असताना वडील गेले ना त्यांचे, अभिजित महाराज, वडिलांचा अंत्यसंस्कार करायला पैसे नव्हते, बरोबर आहे ना. एवढ्या हालाकीत जीवन जगून सुद्धा आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाणं हे सामान्य गोष्ट नाही. त्यावेळी चंग बांधला की इथंच राहिलो, असंच जगलो तर आपल्या जगण्याला काही किंमत राहणार नाही. म्हणून निवासी शाळेमध्ये राहून मॅट्रिक पास केली. पहिली मॅट्रिक म्हणजे 10वी नाही, 11वी पास होणं, याला मॅट्रिक म्हणायचं. मग वक्तृत्व चांगलं होतं, उमेश बोलणं चांगलं होतं, भाषणामध्ये स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, नाट्यकलेमध्ये भाग घ्यायचा, बरोबर ना. असं करत करत पुण्यापर्यंत मजल गेली. आता सांगायचं भरपूर आहे, पण घड्याळ का पळते मला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल.